नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या सर्वांचं विश्व विशाल न्यूज मध्ये. मी विशाल जगदाळे. खरं तर विश्व विशाल न्यूजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना भेटत असतो, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. आज देखील आपल्या बरोबर असंच एक व्यक्तिमत्व असणार आहे. मेघा केतन सस्ते, ज्यांची की राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याचबरोबर त्या वकिली क्षेत्रामध्ये देखील कार्यरत आहेत आणि त्यांनी ब्रिक्स इंटरनॅशनल युथ फोरम यामध्ये त्यांनी भारताचं नेतृत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील केलेलं आहे. असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आपल्या बरोबर बोलण्यासाठी आहे. तुमचं विश्व विशाल न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमची राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती कार्याध्यक्षपदी निवड झालेली आहे. त्याबद्दल विश्व विशाल न्यूजच्या संपूर्ण टीमकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. सो मच. थँक्यू. मला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण कसं होतं. सर्वात प्रथम तर मी आपले मनस्वी आभार मानते. आपण मला आपल्या माध्यमातून बोलायची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आपले मनस्वी आभार. माझं बालपण जसं सगळ्यांचं बालपण असतं तसं बालपण एक सगळं आयुष्याचं सगळ्यात सुवर्ण असं काळ आहे. हरवलेलं बालपण परत येत नाही, पण ते आठवणीच्या रूपाने ते आपल्याला आठवता येतं, त्याच्या स्मरणात राहता येतं. माझं बालपण देखील असं गुणगोविंदाने आई वडिलांच्या सानिध्यात गेलेलं आहे. मी माझं बालपण चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर तालुका म्हणून आहे, तिथे माझं बालपण झालेलं आहे. चिमूर तालुका हा ऐतिहासिक शहर म्हणून ओळखलं जातं. 16 ऑगस्ट 1942 ला भारत छोडो आंदोलनच्या वेळी जी भारताची जी भूमिका होती त्याच्यामध्ये चिमूर शहराचं नाव होतं आणि ऑगस्ट क्रांती म्हणून प्रसिद्ध असलेलं हे चिमूर शहर. त्या चिमूर शहरामध्ये शासकीय रुग्णालयात माझा जन्म झाला. आई वडिलांच्या सानिध्यात एक शेतकरी कुटुंबात मी जन्माला आले. मला एक छोटी बहीण आहे. माझे वडील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. विदर्भ चंडिका म्हणून सेंट्रल पेपर आहे त्याचे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्याचे ते प्रतिनिधी होते. आता ते आमच्यात नाही, त्यांना जाऊन एक 4 वर्ष झालेत. माझी आई गृहिणी होती आणि अशा याच्यात माझं सगळं बालपण गेलं. मुळात माझं बालपण हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मानणारं बालपण होतं. त्यांच्या विचारावर चालणारं माझं बालपण होतं. त्यांची विचारधारा, त्यांचे सर्व धर्माचं समन्वय आणि जी सामुदायिक प्रार्थना आहे त्याच्या सगळ्या सानिध्यात माझं बालपण गेलेलं आहे. सगळ्यांना असं वाटतं की बालपण परत येत नाही, पण खरंच मला पण असं वाटतं की तेच बालपण मला परत हवंय असं आपल्या सगळ्यांना वाटतं. नक्की बाकीच्या मुलींसारखं तुमचं बालपण देखील गेलेलं आहे. त्यानंतर तुमचं शिक्षणासंदर्भात आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तुमचं शिक्षण काय झालं. माझं शिक्षण एका कॉन्व्हेंट शाळेमध्ये माझं नर्सरी टू 10वी झालेलं आहे. दिलासा ग्रामीण कॉन्व्हेंट हायस्कूल हे बल्लारशा तालुका आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये, तिथे माझं शिक्षण झालेलं आहे. त्यानंतर माझं 11वी ते BSc गुरु नानक कॉलेज ऑफ सायन्स जे नागपूर विद्यापीठाच्या अंडर आता येत नाही, त्या आधी येत होतं, आता ते गोंडवानाच्या अंडर गडचिरोली जिल्ह्यात येतं. तिथे माझं BSc मायक्रोबायोलॉजी आणि बायोकेमिस्ट्री मध्ये झालेलं आहे. त्यानंतर मी LLB ची पदवी हे पुणे विद्यापीठातून घेतले आणि त्यातल्या त्यात मी त्या पुणे विद्यापीठात गोल्ड मेडलिस्ट होते. त्यानंतर माझं LLM मास्टर देखील पुणे विद्यापीठातून झालेलं आहे. ग्रामीण भागातून शहरी भागापर्यंत असं माझा शैक्षणिक प्रवास आहे. मग तुम्ही खरं तर तुम्ही वकिली या क्षेत्रामध्ये जायचं ठरवलं होतं, मग त्यानंतर मग राजकारणात यावंसं का वाटलं. खरं तर राजकारणातले बालकडू मी लहानपणापासूनच बघितलेले. माझे आजोबा 1970 सरपंच होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारावरती ते चालणारे, त्यांच्यासोबत चालणारे ते होते. त्याच्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार, माझ्या वडिलांचं राजकारण हे मी अगदी जवळून बघितलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की सगळे तर सारखेच करतात, पण आपण कुठले तरी वेगळे वळूया. तुझ्यामध्ये ते कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे, तू नक्कीच करू शकशील. त्याच्यामुळे माझे वडील हे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. मी LLB ची पदवी घेत असताना सुद्धा राजकारणामध्ये काम करत होते. 2012 साली राष्ट्रवादी युवती काँग्रेसची जी स्थापना झाली आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली. त्यांच्यासोबत मी पहिले चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व केलेलं आहे. त्यानंतर मी नागपूर विभागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि मी आता राज्याची कार्याध्यक्षपदी म्हणून मी काम करते आहे. खरं तर LLB करत असताना आणि राजकारण करत असताना मला वाटतं की जे कायद्याचं जर आपल्याला ज्ञान असलं तर राजकारणामध्ये आपल्याला सोपं पडतं. तळागाळातल्या मुलीचं प्रश्न काय असेल, तिला कायदा काय असेल हे आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगता येईल. आज पण आपण बघतो की अनेक प्रश्न आपल्या राज्यात आहेत, देशात आहे, परंतु नेमकं पॉश ऍक्ट
काय आहे हे एकंदरीत कोणाला माहित नाही. सो मला असं वाटतं की जर मी LLB चं शिक्षण घेतलेलं आहे, मी ग्रामीण भागाच्या मुलीला जर भेटती आहे तर तिला मला नक्कीच ते समजून सांगता येईल की हे आपले कायदे आहेत, याच्यावरती आपण काम करता येतं, याची अंमलबजावणी देखील आपण करू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे एकंदरीत इंटरलिंक्ड आहे. त्याच्यामुळे लॉ आणि पॉलिटिक्स ते बोथ आर इंटरलिंक टू इच अदर. लाईक इफ आय एम ऍक्सेस टू सिस्टम तर मी ऍक्सेस टू गव्हर्नमेंट तर नक्कीच आहे. त्याच्यामुळे मला तेच वाटते की लॉ शिकले त्याच्यामुळे मला चांगलं पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. नक्कीच. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचं नेतृत्व देखील केलेलं आहे आणि त्याचा कितपत फायदा तुम्हाला राजकारणामध्ये होतोय? ऍक्च्युली मी ऍज अ स्पीकर म्हणून मी 2014 पासूनच जेव्हा भारतीय छात्र संसद हे पुण्यामध्ये झालं तेव्हा मी स्पीकर म्हणून तिचे माझी नियुक्ती झाली. त्यानंतर ब्रिक्स इंटरनॅशनल युथ फोरमला मी ऍज अ इंडियन डेलिगेट म्हणून गेले होते. मग मी रशिया आणि इंडिया, भारत आणि रशियाचं काय पर्यटन आहे, टुरिझम सेक्टर आहे, त्याच्या एकंदरीत मला ते विषय दिला होता. त्याच्यामुळे ती माझं तिथं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे आणि मी तिथे युथ अँबॅसिडर म्हणून ब्रिक्स इंटरनॅशनल युथ फोरमला मी सिलेक्ट झाले. जेव्हा छोट्या शहरातली मुलगी जेव्हा मोठ्या इंटरनॅशनल लेवलवरती ती जात असते, कुठेतरी माझ्या शेतकरी कुटुंबातल्या अनेक युवती आणि तरुण लोकांना वाटत असेल की आपल्याला देखील तिथपर्यंत पोहोचता येतं. कारण प्रत्येक लोक फक्त नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती राहणारेच लोक तिथपर्यंत पोहोचते असं नाही. ग्रामीण भागातली मुलं ज्यांना तळमळ आहे, ज्यांना खरंच जिद्द आहे, ते तिथपर्यंत पोहोचते. यांचा मला एक चांगलं तिथं उदाहरण देता आलं. आणि माझं एक स्वतःच असं मत आहे की मी एकटी पोचली म्हणजे माझं गाव चांगलं झालं किंवा गावामध्ये प्रगती झाली असं नाही. माझ्या पाठीमागे 100 माझ्या गावातले मुलं जर येत असेल तर ती खरी प्रगती झाली. मला खरं तर ते उद्देश माझ्या डोक्यात आहे आणि त्या उद्देशाला घेऊनच मी काम करते आहे. कारण गाव जर परिपूर्ण झालं तर देश परिपूर्ण होईल. म्हणून तुकडोजी महाराजांचं म्हणणं आहे की चल युवक आता थांबू नको, आता थांबायची आपल्याला वेळ नाही. खरं तर आता शिक्षण हे आपलं चालू असतंच, पण शिक्षणाबरोबर तुम्ही सुरुवातीला राजकारणात कधी आलात आणि कधी ठरवलं की मला राजकारणामध्ये जायचं आहे? खरं तर 2012ला मी जेव्हा युवती काँग्रेसची स्थापना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी जेव्हा केली, त्यांच्यासोबतच मी कामाला सुरुवात केली. खरं तर डोक्यात असं नव्हतं की मी राजकारणात येईल किंवा मी काम करेल असं काही नव्हतं. कारण समाजकारण करायची जी बाळकडू होती ती मी लहानपणापासून माझ्या कुटुंबात बघितलेले आहे, माझ्या आजोबांच्या याच्यात मी बघितलेले आहे. त्याच्यामुळे राजकारण आहे, पण लोकांचं आपण कुठपत भलं करू शकतो हे महत्वाचं आहे. आदरणीय आमचे नेते आणि आमचे दैवत पवार साहेबांनी आम्हाला आधीपासूनच त्यांचं म्हणणं आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. सो राजकारण करते याचा अर्थ नाही की मी खूप म्हणजे माझं करिअर त्यात बिल्डअप करते, पण मी लोकांना कुठपर्यंत उपयोगी पडतेय, गाव ते दिल्लीपर्यंत, म्हणजे माझे चांदा ते बांधापर्यंत आपण जे म्हणतो त्यापर्यंत आपल्याला प्रश्न किती सोडवता येते, प्रश्न किती जाणून घेता येते आणि मी कुठपर्यंत लोकांना मदती पडते आणि मी खरंच सगळ्यांचे प्रश्न सांभाळून घेतेय काय किंवा त्या विषयाला मी वाचा फोडतीये काय, त्याचं खूप मला हे होतं. म्हणून मी जर आता पण राज्य कार्याध्यक्ष पदा पण जर मी काम करत असेल तर माझा दृष्टिकोन हेच आहे की समाजातली प्रत्येक घटक, समाजातली प्रत्येक तरुणी ही सक्षम झाली पाहिजे या दृष्टीने मी काम करते. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की खरंच महिला सक्षम झालेली आहे असं आपल्याला वाटतं का? आणि महिला स्वतःच्या म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेते का आणखीनही त्यांना वडील, भाऊ आणि नंतर पतीवरती अवलंबून राहावं लागतं? अर्थातच माझंच उदाहरण आहे. जेव्हा मी लग्न करून आले तेव्हा मेघा केतन सस्ते हे मला नाव लागलं आणि तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेताय, नक्कीच माझ्या कुटुंबाचं, माझ्या हसबंडचं मला पाठबळ आहे म्हणून मी तुमच्या पुढे बसलेली आहे. आणि नक्कीच महिला सक्षम आहे. पाळण्याच्या दोरीपासून ते पक्षाची दोरी पकडण्याचं काम आज महिला करती आहे. आदरणीय पवार साहेबांनी 33% आरक्षण देऊन आज महिलांना प्राधान्य दिले. म्हणून आपण बघतोय की सिंदूर सारखं, ऑपरेशन सिंदूर सारखं आज त्या 2 महिलांनी तिथे नेतृत्व केलेलं आहे. हे खूप मोठं उदाहरण आज आपल्या पुढे आहे. आज असं एक पण जागा नाही जिथे शाळा, कॉलेजेस असतील, कुठे किंवा शासकीय कुठलीही कमिटी असू दे तिथे महिला प्रतिनिधित्व नाही. आज शासन पण त्याचं खूप चांगल्या पद्धतीने काम करते की प्रत्येक ठिकाणी महिला आहे. सो मला असं वाटतं की आज प्रत्येक महिला ही सक्षम आहे.
पुरुष हे बाहेरचं काम बघतात, महिला हे बाहेरचं पण बघते आणि घरचं पण बघतं. त्याच्यामुळे त्यांना नेतृत्व करायला ते खूप चांगलं जमतं. त्याच्यामुळे अर्थातच महिला सक्षम आहे. जरी महिला मेहंदी जरी हातात काढत असेल, पण ते आपल्या नेतृत्वाने भारताचा इतिहास देखील ती रचत असते. त्याच्यामुळे ऑफकोर्स झाशीची राणी, मा जिजाऊ असतील, झाशीची राणी असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, त्यांनी कधी आरक्षणांची माग केली नाही. आज ते सुद्धा लढत आले, त्यांनी सुद्धा इतिहास घडवला. मग आज महिला देखील सक्षम आहे, त्या देखील इतिहास घडवत आहे. मग त्या डिसिजन मेकिंग पॉवर मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. जरीही करता पुरुष डिसिजन घेत असेल, पण त्यांचं डिसिजन पॉवर कधी सक्षम होतं जेव्हा त्यांची महिला त्यांना साथ देत असते, तेव्हा डिसिजन पॉवर हे कम्प्लीट होत असते. म्हणून मला वाटतं की माझं उदाहरण आणि आपल्याकडे प्रत्येक उदाहरण आहे, त्याच्यामुळे महिला ही सक्षम आहेच असं मला वाटतं. खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्यरत असताना पतीला पत्नी आणि पत्नीला पतीची साथ असेल तर नक्कीच यशाचं उंच शिखर गाठता येतं. येस, नक्कीच गाठता येतं. कारण आपण प्रत्येक ठिकाणी म्हणतो की महिला जर असली तर घर वाढतं, घर हे होतं, सगळ्या गोष्टी आहे. पण माझ्या उदाहरण ते घेईल की माझ्या मिस्टरांचा माझ्या पाठीमागे खूप मोठा हात आहे. त्याच्यामुळे मी सासरी इतकं मोठं नेतृत्व करायची मला संधी मिळाली. त्याच्यामुळे माझ्या उदाहरण ते मी सगळ्यांचे मनस्वी आभारच मानेल. त्याच्यामुळे आपल्यावरती आहे आपण कुठल्या पद्धतीने हे करतो, आपले संस्कार, आपली विचारधारा आपण कसं पुढे घेऊन जातो त्याला जास्त महत्व आहे. खरं तर तुम्ही विदर्भाची लेक आणि मराठवाड्याच्या सुनबाई झाला आहात. विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो, काय वेगळे पण जाणवतं? ओके, मराठवाडा आणि विदर्भ काही वेगळं नाहीये. हे बघायला गेलं तर दोघं भाऊ भाऊ आहेत. विदर्भाचे पण नेते आणि मराठवाड्याचे नेते हे विदर्भ आणि मराठवाड्याचे नेते नव्हे तर हे देशाचे नेते झालेले आहेत. असे अनेक उदाहरण आपल्या पुढे आहे. कृषी ही दोन्ही भागातली तितकीच मोठं घटक आहे. शेतकरी तितक्याच मोठ्या प्रमाणाचा हा एक घटक आहे. तरुण, रोजगार आणि उद्योग विदर्भ, मराठवाडा वन अँड द सेम आहे. आणि मला असं फार अभिमान होतं की मी मराठवाड्याची विदर्भाची मुलगी असली तरी मराठवाड्याचं नेतृत्व मी करते. मला हे दोन्ही विभाग अगदी जवळून बघायला मिळते. त्याच्यामुळे मला आता या दोन्ही भाग मध्ये काम करायची संधी मिळाली. त्याच्यामुळे मला खूप मनस्वी आनंद आहे. आणि माझ्या पुढे खूप चॅलेंज जरी असतील तरी मी काम करेल. बिकॉज चॅलेंजेस जर नसतील तर तुम्ही काम कसं करणार? त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भ प्रश्न जर बघायला गेलं तर सेम आहे, पण मी कुठपर्यंत ते पोहोचू शकतं आणि मी प्रॉब्लेम किती सॉल्व्ह करू शकतो त्याला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये तुम्ही सक्रिय आहात. सर्वसामान्य स्त्रीनं किंवा सर्वसामान्य मुलींना, तरुणींना राजकारणात यावं का, आणि राजकारणामध्ये आलं तर त्यांच्या पुढे काय आव्हानं असतात त्याबद्दल काय सांगाल? खरं तर मला असं वाटतं की मी आज शिकलेली मुलगी जेव्हा राजकारणात आहे, आजची तरुण पिढी ही ऊर्जा पिढी आहे. खांद्यावरती आपला भार घेऊन ही पुढे चालत असते. मुलगी डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, जर त्या लोकांनी राजकारणात आलं तर अतिशय त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे, त्यांचे जे हे आहे, ज्याचे सगळे शिकलेले आहेत, त्यांना जर पुढे घेऊन जर 4 लोकांना पुढे न्यायची जर संधी मिळत असेल तर मला वाटतं ते अर्थातच खूप चांगली गोष्ट आहे. आणि खरं तरी काळाची गरज आहे की तरुण पिढीने पुढे यावं. जर तुम्ही पुढे आलात तर अनेक लोकांना आपण सक्षम करू शकतो. आणि आज बघायला गेलं तर कारभार हे तरुण पिढीवरतीच आहे. तरुण पिढी ज्या ऊर्जेनी, ज्या कृतीनी आणि ज्या एनर्जेटिक पद्धतीने जर काम करू शकते तर निश्चितच मला असं वाटतं की खूप चांगलं होईल. आणि जर राजकारणात आलं तर खरं तर चांगल्या लोकांची आणि तरुण पिढीची राजकारणात खूप गरज आहे. आणि जर ते लोक आले तर आपल्याला खरंच चांगला फायदा होईल त्याचा. तर तुमचे काका महाराष्ट्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, हे काँग्रेसमध्ये, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कधी तुम्हाला काँग्रेसमध्ये प्रवेश करावा असं वाटला किंवा आपल्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधनं करावीशी वाटली का? किंवा नाना पटोले यांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभतं का? अर्थातच नाना काका हे माझे काका असल्यामुळे त्यांचं मार्गदर्शन माझ्या प्रत्येक पावलावरती लागतं. आणि जरी ते काँग्रेसमध्ये असले आणि मी राष्ट्रवादीमध्ये असले तरी ते पक्ष वेगळा आहे आणि कुटुंब वेगळं आहे. पक्ष आम्ही कुटुंबामध्ये कधी आणत नाही. त्याच्यामुळे त्यांचं माझे जे राजकीय याच्यात मला जर कुठे अडचण आली तर निश्चितच मला त्यांचं मार्गदर्शन असतं. आणि काकांची 2019ची प्रचाराची अधुरा मी सांभाळली होती. त्याच्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यावेळेस एकत्र लढले होते. तेव्हा मी त्यांची प्रचाराची धुरा सांभाळली होती. तेव्हा निश्चितच त्यांचं मार्गदर्शन मला कायम आहे. आणि त्यांची मी एक मुलगी म्हणून त्यांना असं पण वाटतं की आपली मुलगी पुढे जाते तर नक्कीच त्यांचं पाठबळ हे माझ्या पाठीशी आहे. सो राष्ट्रवादी आणि काँग्रेस त्यांच्या ह्याच्यात चांगलं काम करते, मी माझ्या ह्याच्यात चांगलं काम करते. त्याच्या शेवटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे भाऊ भाऊ आहे बघायला गेलं तर.
पण कुटुंब म्हणून आम्ही कायम एकत्र असतो. त्यांचं मार्गदर्शन मला कायम लागतं. खरं तर धाराशिव मध्ये आलेला आहात तुम्ही. धाराशिव मध्ये तुम्ही फिरला असाल, बघितलं असाल. धाराशिव मध्ये काय असणं अपेक्षित आहे तुम्हाला? तुमचं विजन काय असणार आहे? तुम्ही धाराशिव पुढच्या 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर धाराशिव कसं असावं असं आपल्याला वाटतं? खरं तर धाराशिव मध्ये येऊन मला एक 4 वर्ष झाली. माझं लग्न होऊन मला 4 वर्ष झाली हो. आणि आत्ताच मी राज्याच्या कार्याध्यक्षपदी कार्याध्यक्षपदी. माझी हो. निवड झाली. धाराशिव मी बघितलं आहे, पण सध्या मला जी जबाबदारी मिळाली आहे ती युवती संघटनेची मिळाली आहे. मी मग जिल्ह्यात पण काम करेल आणि राज्यात पण काम करेल. माझा पहिला फोकस असेल की मी संघटना कशी वाढवतीये, मला संघटनाला सक्षम कसं करायचंय, हा माझा पहिला विजन असेल. गावागावापर्यंत मी कुठपर्यंत पोहोचणार आहे, प्रत्येक युवती तिथे सक्षम आहे का, प्रत्येक युवतीला कायद्याचं नॉलेज आहे का, मी काहीतरी सोशल काम तिथे करतेय का, हे माझा पहिला उद्देश असेल. बाकी 5 वर्षांनी धाराशिव कसं असेल, 10 वर्षांनी कसं असेल, हे आपल्याला सगळ्यांना दिसणारच आहे. पण सध्या मी संघटनेचं काम कशी करतेय आणि युवतींना घेऊन पुढे कशी जातीये, हे माझा पहिला उद्देश आहे. धाराशिव बरोबरच राज्यातल्या युवतींना जर युवती काँग्रेसमध्ये प्रवेश, राष्ट्रवादी युवती काँग्रेस बरोबर काम करण्याची इच्छा असेल, तर त्यांना तुम्ही कशा पद्धतीने संधी देणार आहात? त्यांचं काय त्यांना सांगाल तुम्ही? नक्कीच राष्ट्रवादी युवती काँग्रेसमध्ये कायम स्वरूपी स्वागतच राहील त्यांचं. मी आता नवीन असल्यामुळे मी धाराशिवमध्ये अजून काम केलेलं नाहीये, पण यापुढे काम करायला सुरुवात करणार आहे. मग धाराशिवचं प्रत्येक कॉलेजेस असेल, स्कूल असेल, बँक असेल, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट असेल, तिथपर्यंत मला कसं पोहोचता येईल ती मी पहिले बघेल. त्यानंतर तिथे कायद्याचं आपण बघतोय की आज मुलींवरती अनेक अत्याचार होत आहेत. आज मुलीला फार एक वेगळ्या दृष्टिकोनातून समाजात बघितलं जायचंय. तर माझा पहिला उद्देश असेल की मी त्याच्यासाठी काम करेल. विमेन सेफ्टीसाठी, युथ सेफ्टीसाठी मी काम करेल. मग प्रत्येक कॉलेजेसमध्ये, प्रत्येक शाळांमध्ये बीट मार्शल आहे का, दामिनी पथक आहे का, पॉश कमिटी आहे का, जर असेल तर त्याचं इम्प्लिमेंट केलेलं आहे का, ती कमिटी आहे का, याचं मी सगळ्यात पहिले त्याचा बघेल. आणि यंत्रणा आणि लाभार्थी याच्यामध्ये जी दरी आहे त्याचं काम करण्याचा मी प्रयत्न करेल. यंत्रणा जरी असतील पण ते लाभार्थीला भेटत नाही, त्याच्यामुळे जो ती दरी आहे ती गॅप फुलफिल करण्याचा मी ते प्रयत्न करेल. मग सगळ्यात आधी मी विमेन सेफ्टी जे तुम्हाला म्हटलंय त्याच्यासाठी माझा पहिला दृष्टिकोन असेल की मी त्याच्यासाठी काम करेल. कारण आज पोटाचं बाळ सुद्धा सुरक्षित नाहीये. त्याला आपल्याला कसं सुरक्षित करता येईल आणि कशी अंमलबजावणी प्रत्येक यंत्रणाला आपल्याला करता येईल, त्याचा माझा पहिला दृष्टिकोन असेल. मला थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे. खरं तर लाखोंचे मराठा मूक मोर्चे निघाले होते. त्या मूक मोर्चामध्ये देखील आपण त्या मूक मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. त्याबद्दल काय सांगाल? अर्थातच जेव्हा मराठा मूक मोर्चा चंद्रपूरला होता तेव्हा मी LLB चं शिक्षण पुण्यात घेत होते. पण ज्या दिवशी मोर्चाची तारीख ठरली होती त्याच्या एक 10 दिवसापूर्वी मी चंद्रपूरला गेले होते. कारण प्रत्येक ग्रामीण भागातून शेतकरी कुटुंब आणि मराठा बांधव त्या मराठा मूक मोर्चाला येतील असं सगळ्यांचं ते मीटिंग मध्ये होतं. त्याच्यामुळे अनेक दौरे मी त्या ठिकाणी केले होते. आणि अर्थातच तेव्हा कोपर्डीची घटना, अतिशय दुर्दैवी घटना त्यावेळेस घडली होती. त्यामुळे मराठा मूक मोर्चाचं महाराष्ट्रभर झालेले होते आणि चंद्रपूर जिल्ह्याचं नेतृत्व करायची मला संधी त्यावेळेस मिळाली होती. आणि माझ्या ह्याच्यातून मी तेच म्हटलं होतं की जेव्हा मुली सक्षम नाही किंवा मुलगी आज सुरक्षित नाही तर मग या देशाचं काय. खरं तर तेव्हा पण आपण त्या आरोपीला फाशीची मागणी केली होती. आणि 4 ते 5 लाख असा जनसमुदाय त्यावेळेस चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मराठा मूक मोर्चाला होता आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं. मला त्याचा सार्थ अभिमान आहे. एक मुलगी म्हणून, एक मराठी मुलगी म्हणून मला प्रत्येक ठिकाणी मी असंच नेतृत्व पुढे देखील करत राहील अशी मला अपेक्षा आहे. खरं तर त्यासाठी तुम्हाला विश्व विशाल न्यूज कडनं खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि आणखी एक विषय म्हटलं तर विदर्भामध्ये शेतकरी मेळावे होते, त्याचं सुद्धा नेतृत्व तुम्ही केलं होतं. त्या संदर्भात देखील आम्हाला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. अर्थातच चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये 4 ते 5 लाख शेतकरी बांधवाचा दरवर्षी मेळावा राहायचा. आणि कुणबी बांधव आपण त्याला म्हणतो, कुणबी म्हणजे शेतकरी, पण विदर्भात तर कुणबीला शेतकरी असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे मी त्या शेतकरी बांधवाचा कुणबी मेळावा असं मी एक 4 ते 5 लाख लोकांचं मी दरवर्षी, मला तिथे नेतृत्व आणि एक वक्तृत्व आपलं सादर करायची संधी कायम भेटायची. एक शेतकरी मुलगी असून शेतकरी बांधवसाठी आपल्याला काय वाटतं, शेतकरी तरुण तरुणींसाठी आपल्याला काय वाटतं, माझा शेतकरी बांधव पुढे कधी येणार की तो शेतीच करणार,
करणार, या सगळ्या गोष्टीला घेऊन तिथे मला माझं नेतृत्व करायची संधी मिळालेली. आणि तेव्हा आपण सारखे म्हणायचो की आपल्याला डिजिटल इंडिया करायचं आहे, स्मार्ट सिटी करायचं आहे, पण आपण स्मार्ट विलेज कधी करणार आहात, आपण स्मार्ट डिजिटल विलेज कधी करणार आहात, या सगळ्या गोष्टीचा एक प्रश्न माझ्या डोक्यात कायम राहायचं. आपण मेट्रो सिटी पुणे, मुंबई, नागपूर तर बघतोच, पण तुम्ही माझं मतदारसंघ, माझ्या वडिलांचा जो चिमूळ मतदारसंघ होता किंवा माझं ग्रामीण भाग तुम्ही बघितलंय का? आज मुलींना शाळेत जायला बस आहे का? रस्ते नीट आहेत का? मग तुम्ही ते सगळे डिजिटल कधी करणार आहात? हा खूप मोठा प्रश्न माझ्या कायम डोक्यात असायचा. म्हणजे त्या शेतकरी मेळाव्यामध्ये ते नेतृत्व करायची संधी मला मिळाली. आणि शेतकरी बांधव हा आपला देशाचा सर्वोच्च बांधव आहे, सर्वोच्च घटक आहे शेतकरी म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मला नेतृत्व करायची संधी मिळाली, याचं मला खूप मोठं भाग्य आहे. आणि अर्थातच मी एक शेतकरी कुटुंबातनं येतं, त्याच्यामुळे शेती हे माझ्यासाठी कायम आवडीचा विषय राहिलेला आहे. आणि आता देखील माझा तोच प्रयत्न असेल की मी शेतकरी बांधवसाठी, ग्रामीण भागातल्या तरुण तरुणींसाठी कुठपत मदत करू शकते किंवा त्यांच्यासाठी त्यांच्या प्रश्नाचा वाचा मी कुठपर्यंत फोडू शकते, याचा मला आता देखील माझ्या डोक्यामध्ये तो प्रश्न कायम राहील. आणि माझं काम करायचा उद्देश देखील तो कायम माझ्या डोक्यात असेल. तुम्ही भारताचं नेतृत्व केलेलं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरती. तुम्ही एखादी अशी स्पर्धा घेणार आहात का राज्यातल्या युवतींसाठी, वक्तृत्व स्पर्धा, आणि त्यातनं युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी असं काही तुमचा विचार आहे का? नक्कीच. आता युवती काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक कार्यक्रमाला आपण सहभाग होतो किंवा अनेक कार्यक्रम आपण आपल्या पद्धतीने ते घेत असतो. वक्तृत्व स्पर्धा हे आम्ही आधी देखील घेतलेलं आहे, पण आता देखील राज्यस्तरावर जर आम्हाला घ्यायची संधी मिळाली किंवा आमचा तो प्रयत्न असेल तर निश्चितच मला वाटतं की चांगला तरुण तरुणी त्या माध्यमातून आपल्या पुढे येतील, त्यांचं वक्तृत्व शैली आपल्या पुढे येतील आणि त्याचा देखील आपल्याला लाभ होईल असं मला वाटतं. सो आपण म्हटलं त्याप्रमाणे वक्तृत्व स्पर्धेसाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करूया. 2029ला तुम्ही आमदारकी जी आहे ती विदर्भामधून लढणार की मराठवाड्यामधून लढणार, याबद्दल काय सांगाल? निवडणुकीचं तर मला माहिती नाही, कारण मला आता जी जबाबदारी माझ्या पक्षाने दिलेली आहे ती युवती कार्याध्यक्ष पदाची दिलेली आहे. त्याच्यामुळे राज्याची युवती आणि जिल्ह्याची युवती कुठपर्यंत मला सक्षम करता येईल हा माझा पहिला दृष्टिकोन असेल. युवती संघटना मला कशी वाढवता येईल आणि प्रत्येक युवतीपर्यंत, ग्रामीण असो किंवा शहर असो, प्रत्येक युवतीपर्यंत मला कसं पोहोचता येईल आणि त्यांच्या प्रश्नाचा वाचा फोडता येईल, त्याच्यासाठी माझा पहिला दृष्टिकोन असेल. मी आधी पण तुम्हाला म्हटलंय की यंत्रणा आहे पण त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही. मुलींकरिता बीट मार्शल असेल, दामिनी पथक असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे, पॉश ऍक्ट असेल, याचा आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याचा इम्प्लिमेंटेशन किंवा अंमलबजावणी आपण जे म्हणतो ते कुठपर्यंत झालेली आहे ते आपल्याला माहिती नाही. सो ते बघण्याचा माझा पहिला दृष्टिकोन असेल. म्हणजे प्रत्येक युवती ही सक्षम झाली पाहिजे आणि प्रत्येक युवतीची संरक्षण हे आपल्या हातात आहे, पण ती प्रत्येक युवतीला संरक्षण भेटलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही युवती काँग्रेसच्या माध्यमातून काम करतो आणि ती जबाबदारी माझ्या खांद्यावरती आहे. माझा पहिलाच दृष्टिकोन असेल की धाराशिव जिल्ह्यातील युवती सक्षम आहेत की नाही, धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवती खरंच ती आपलं नेतृत्व करतेय का, खरंच तिला नेतृत्व करायची संधी मिळतीये का, तिला कुठपर्यंत मी मदतीला जाईल किंवा मी कुठपर्यंत त्यांच्यासाठी चांगलं काम करेल. आपण म्हणतो 80% समाजकारण आणि 20% राजकारण. तर समाजकारणाच्या माध्यमातून आपल्याला कसं पुढे येता येईल याचं आपण पहिलं हे करूया. आणि खरंच युवती संघटना ही पहिले माझ्यासाठी आहे, म्हणून युवती संघटना ही कशी सक्षम होईल आणि कशी वाढेल हेच माझ्या डोक्यात आहे. निवडणुकाचं मला माहिती नाही, कारण निवडणुका येतात हे जातात, पण जी संघटना असते ती कायम आपल्यासोबत असली पाहिजे. म्हणून आमचं पहिलं हेच असलेलं दृष्टिकोन असेल की संघटना आपल्याला वाढवायची आहे आणि प्रत्येक गावातील युवती आपल्याला सक्षम करायची आहे. तुम्ही विश्व विशाल न्यूज बरोबर एवढा छान तुमचा प्रवास सांगितला, त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. तर विश्व विशाल न्यूज वरती आज आपण मेघा केतन सस्ते यांच्याशी चर्चा केलेली आहे, त्यांचा प्रवास जाणून घेतलेला आहे. खरं तर युवतींनी राजकारणामध्ये यावं यासाठी त्यांनी खरंच प्रयत्नशील असणार आहेत आणि ज्या युवतींना राजकारणामध्ये यायचं आहे त्यांनी खरं तर त्यांच्याशी नक्की संपर्क करावा. आणि विश्व विशाल न्यूज वरती आपल्याला बातम्या द्यायच्या असतील, आपल्याला मुलाखत द्यायची असेल किंवा आपल्याला अगदी जाहिरात द्यायची असेल तर विश्व विशाल न्यूजच्या स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती आपण संपर्क करू शकता. आपण इथं थांबूयात. धन्यवाद.